Hello students, we have started second chapter real numbers. Up to now we have learned rational numbers, irrational numbers, real numbers and their properties. Okay. Now today we are going to see some important topics. Surds, simplest form of a surd, similar or like surds, comparison of surds, operation on like surds and rationalization of a surd. Okay. Now we will see the meaning of surds. We know that 5 is a rational number, but root 5 is not rational number. That means root 5 is an irrational number. Square root or cube root of any real number is either rational or irrational number. Similarly, nth root of any number is either rational or irrational. Okay. आपण काही एक्झाम्पल कन्सिडर करूया. स्क्वेअर रूट ऑफ 3, क्यूब रूट ऑफ 3. आपण रीड कसं करतो बघा. स्क्वेअर रूट ऑफ 3 और सेकंड रूट ऑफ 3, ते क्यूब रूट ऑफ 3 और थर्ड रूट ऑफ 3, नेक्स्ट फोर्थ रूट ऑफ 3, नेक्स्ट फिफ्थ रूट ऑफ 3, डॉट 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 nth रूट ऑफ 3. ओके. जर आपण असा नंबर घेतला nth रूट ऑफ a, या फॉर्म मध्ये जर नंबर लिहिला असेल तर या नंबरला आपण सर्ड कधी म्हणणार आहे ते बघणार आहे बघा. याला 3 कंडिशन आपल्याला अप्लाय करायचे आहे. हा a आहे, हा a शुड बी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, आणि हा जो n आहे, n इज एन इंटिजर ग्रेटर दॅन 1 आणि हा होल कम्प्लीट नंबर शुड बी इरॅशनल. हा पूर्ण नंबर कसा पाहिजे, इरॅशनल. म्हणजे ह्या 3 कंडिशन जर कम्प्लीट होत असेल तर या नंबरला आपण काय म्हणतो, सर्ड. ओके. बघा, फर्स्ट कंडिशन, a शुड बी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, n should be integer greater than 1 and the whole number should be irrational number. Okay. Then nth root of a is called a surd. In surd, nth root of a. This is the symbol. This symbol, this sign is called radical sign. N is the order of the surd and a is the radical. Okay. See, in this symbol, nth root of a, this sign is called radical sign. Then n is called here order of the surd and a is called radicand. ओके. इथे 3-4 काही सॉल्ड एक्झाम्पल आहे ते आपण कन्सिडर करूया बघा. a इक्वल टू 7 दिले आणि n इक्वल टू 3, म्हणजे क्यूब रूट ऑफ 7. आता हा होल नंबर कसा आहे, इरॅशनल नंबर आहे. 7 चा आपण क्यूब रूट फाइंड आउट नाही करू शकत, म्हणजे हा इरॅशनल नंबर आहे, देअरफॉर इट इज अ सर्ड. क्यूब रूट ऑफ 7 इज अ सर्ड. ओके. नंतर तुम्हाला a इक्वल टू 27 दिले आणि n इक्वल टू 3, म्हणजे क्यूब रूट ऑफ 27. आता क्यूब रूट ऑफ 27 याचा आन्सर काय येतं, 3. म्हणजे 27 चा क्यूब रूट आपण फाइंड आउट करू शकतो, 3 येतं, आणि हा रॅशनल नंबर आहे, म्हणजे हा सुद्धा काय झाला तुमचा रॅशनल नंबर. तर आपली कंडिशन आहे की हा होल नंबर कसा पाहिजे, इरॅशनल. पण इथे आपल्याला रॅशनल नंबर मिळाला, म्हणून इट इज नॉट अ सर्ड. क्यूब रूट ऑफ 27 इज नॉट अ सर्ड. ओके. नेक्स्ट थर्ड दिलाय तुम्हाला क्यूब रूट ऑफ 8. याचा पण आन्सर काय येते, इथे 2. हा रॅशनल नंबर आहे आणि देअरफॉर इट इज ऑल्सो नॉट अ सर्ड. ओके. फोर्थ एक्झाम्पल दिले तुम्हाला फोर्थ रूट ऑफ 8. आता 8 चं फोर्थ रूट आपण फाइंड आउट नाही करू शकत, आणि देअरफॉर इट इज अन इरॅशनल नंबर आणि देअरफॉर इट इज अ सर्ड. ओके. समजलं तुम्हाला? नाउ नेक्स्ट टॉपिक इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड. दिलेल्या सर्डला तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ओके. नाउ सी दिस रूट 2, रूट 3, रूट 5 these type of surds are in the simplest form. म्हणजे हे जे रूट 2 आहे, रूट 2, रूट 3, रूट 5 हे सिम्पलेस्ट फॉर्म आहे सर्डची. हे पुढे आपण याचे फॅक्टर्स नाही पाडू शकत. ओके. दीज आर कॉल्ड द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. आता इथे जर तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिले रूट 48, हा नंबर सर्ड आहे, पण याचा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म काढायचे, कारण हे आपण फॅक्टराइज करू शकतो 48 ला. 48 चे फॅक्टर्स काढायचे की एकाचा तुम्ही स्क्वेअर रूट काढू शकतात. ते काय येणार आहे, 16 इंटू 3 इथे काढलेले. ओके. आणि 16 चं स्क्वेअर रूट किती येत आहे, 4 रूट 3,
हा गिवन सर्ड आहे आणि हा त्याचा काय झाला तुमचा सिम्पलेस्ट फॉर्म. अगेन रूट 98 त्याचे फॅक्टर्स काढले 49 इंटू 2 रूट 49 इंटू रूट 2 दॅट मीन्स 7 रूट 2. हा दिलेला सर्ड आहे आणि हा त्याचा काय झाला सिम्पलेस्ट फॉर्म. ओके समजलं. नेक्स्ट सिमिलर और लाईक सर्ड. आता बघा सिमिलर सर्च आणि लाईक सर्च कशाला म्हणतात की सर्चची जर ऑर्डर सेम असेल आणि रॅडिकंट सेम असेल, रॅडिकंट नंबर इथे बघा ऑर्डर सेम आहे, इथे रूट 2 इथे पण ऑर्डर आणि इथे सगळ्यांची ऑर्डर काय 2 आहे आणि हा आतला जो नंबर आहे रॅडिकंट नंबर 2 2 2 दोन्हीकडे तिन्हीकडे कसा आहे सेम आहे, म्हणून या एक्झाम्पल्सला काय म्हणणार आपण लाईक सर्च. ओके सपोज मी घेतलं रूट 2 आणि रूट 3 इथे ऑर्डर काय येणार आहे 2 पण हा जो रॅडिकंट नंबर आहे हा डिफरंट आहे म्हणून ह्याला या एक्झाम्पल्सला आपण सिमिलर सर्च म्हणणार का नाही, हे सिमिलर सर्च नाही, त्याला काय म्हणणार अनलाईक सर्च. ओके सपोज घेतलं आपण रूट 5 and root 7. These two are also unlike search. Okay. 3 root 3 or 7 root 3. हे दोन एक्झाम्पल घेतले मी. इथे बघा ऑर्डर 2 आणि 2 आहे आणि हा जो रॅडिकल नंबर आहे सेम आहे आणि म्हणून या सर्चला काय म्हणणार आपण सिमिलर सर्च. ओके आता इथे अजून एक एक्झाम्पल घेतलंय रूट 45 आणि रूट 80 आर द सर्च ऑफ ऑर्डर 2. या दोन्ही सर्चची ऑर्डर काय 2 आहे. their order is equal but radicants are not same. Radicant number same नाहीये. Are these like search? Let's just simplify it as follows. म्हणजे हे like search आहे का इथे असं जर बघितलं आपण रॅडिकल नंबर तर सेम नाही पण लगेच आपण गेस नाही करू शकत, ते आधी सिम्प्लिफाय करायचे आणि त्यानंतर आपण क्लासिफाय करायचे सिमिलर सर्च आहे किंवा नाही. बघा रूट 45 ला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला इथे मिळाले 3 रूट 5 आणि रूट 80 ला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला मिळाले 4 रूट 5. मग आता 3 रूट 5 आणि 4 रूट 5 इथे ऑर्डर आणि रॅडिकल नंबर कसा आहे सेम आहे आणि म्हणून these are similar or like search. Okay now remember this in the simplest form of the search, if order of the search and the radicant are equal then the searches are similar or like search. Okay now next topic comparison of search. दोन सर्च मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हा रूल यूज करायचा आहे इफ a is less than b then square of a is less than b square. If a equal to b then a square equal to b square and if a is greater than b then a square is greater than b square. याचा यूज करूया आपण. तर इथे बघा काय सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला दिलेले 6 रूट 2 and 5 रूट 5. आता याच्यात आपल्याला कंपॅरिझन करायचंय तर तुम्हाला सिंपल सर्च अशी दिली असते सपोज रूट 48 and रूट 80 हे दिलं असतं. इथे ऑर्डर सेम असेल आणि नंबर जर या साइन मध्ये असे रूट साइन मध्ये इथे तुम्ही डायरेक्ट याच्यात ऑर्डर सेम असेल तर डायरेक्ट कंपॅरिझन करू शकता की 48 हा लेस आहे 80 पेक्षा therefore रूट 48 is less than रूट 80. पण इथे कसं आपण डायरेक्ट नाही करू शकत. इथे माझ्यासाठी काय प्रोसिजर आहे बघा त्याला हा जो नंबर आहे हा इरॅशनल नंबर आहे हा रॅशनल नंबर आहे याला सुद्धा साइन मध्ये आणायचं रूट साइन मध्ये 6 जे आपण काय लिहिलं तिथे रूट 36 कारण 36 रूट काय आहे तर 6. ओके म्हणजे आपल्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज होत नाही. इथे लिहिलं आपण रूट 36 इंटू रूट या साईडला instead of 5 we write here root 25 कारण रूट 25 ची व्हॅल्यू काय येते 5. 36 into 2 72 and 25 into 5 125. आता बघा इथे ऑर्डर सेम आहे आणि मग आता 72 हा 72 is less than 125 therefore this third is less than this. 6 root 2 is less than 5 root 5. ही एक मेथड आहे किंवा आता हा जो रूल सांगितला तुम्हाला मी इथे त्या रूलचा इथे यूज केलाय बघा दोन्ही सर्चचा स्क्वेअर घेतलाय 6 रूट 2 चा स्क्वेअर केलाय. आता 6 चा स्क्वेअर किती होतो 36 आणि रूट 2 चा स्क्वेअर किती येतो 2. 36 2 चा 72 नंबर आला इथे बघा आणि 5 रूट 5 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर किती आहे 25 आणि रूट 5 चा स्क्वेअर 5 25 5 चा 125. इथे डायरेक्ट तुम्हाला त्या रूलने तुम्हाला इथे मिळाला आन्सर 6 रूट 2 is less than 5 रूट 5.
याही मेथड तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा ही मेथड जी इझी पडते ती. ओके, नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल बघूया. सेकंड काय दिलंय बघा सर तुम्हाला, 823 आणि 192. ओके, मग आता इथे बघा हा 8 आपल्याला साइन मध्ये लिहायचा आहे, रूट साइन मध्ये. मग 8च्या ऐवजी आपण काय लिहिणार, रूट 64. कारण 64चं स्क्वेअर रूट किती येतं, 8. आणि 64 इंटू 3 केलं तर काय मिळणार, 192. जेव्हा ऑर्डर सेम असेल तेव्हा आपण हे मल्टिप्लाय करू शकतो सरचं. रूट 195 आणि इथे पण रूट 195 मिळाले, म्हणजे आपला हा नंबर सेम आहे. 192 इक्वल टू 192, therefore both sides are equal. त्याचा स्टडी करा थर्डचा तुम्ही. Now next topic. Now see next topic, operations on like so. This is also very important topic. Mathematical operations like addition, subtraction, multiplication, division can be done on like such. Like such म्हणजे काय आपण बघितलं की ऑर्डर आणि रॅडिकल नंबर जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लाईक सर्च. इथं रूट थ्री सेम आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, लाईक सर्च. आणि लाईक सर्च असेल तर त्याचं आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो. आता इथे बघा हा रूट थ्री जो आहे तो कॉमन काढला आपण, तर ब्रॅकेट मध्ये काय येणार तुमचं, 7 प्लस 29 आणि 29 प्लस 7 किती होतात, 36 रूट 3. दिस इज द आन्सर. त्याची ऍडिशन आली. सिम्प्लिफाय, सेम सर्च दिले पण त्यांचं काय येते ते सबट्रॅक्शन. ओके, अगेन रूट थ्री कॉमन घेतलं इथे, ब्रॅकेट मध्ये ना 7 मायनस 29, therefore minus 22 root 3. Third example, simplify 13 root 8 plus half root 8 minus 5 root 8. आणि इथे बघा रूट 8 आणि रूट 8 सिमिलर सर्च आहे. रूट 8 कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये तुम्हाला नंबर्स मिळाले आणि ते सिम्प्लिफाय केल्यावर तुम्हाला मिळाले इथे 17/2 रूट 8. पुन्हा रूट 8 चे त्यांनी फॅक्टर्स काढले 4 into 2, कारण आपल्याला जोपर्यंत पॉसिबल आहे तोपर्यंत आपल्याला त्याचे फॅक्टर्स काढून ते सिम्प्लिफाय करायचे. 8 चे फॅक्टर्स झाले 4 into 2, 4चं स्क्वेअर रूट येतं 2. इथे 2 काय झाला, हा कॅन्सल, आन्सर मिळाला तुम्हाला 17 रूट. आता इथे बघा सिम्प्लिफाय, इथे ऍडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. 8 रूट 5 प्लस रूट 20 मायनस 125 मायनस रूट 125. आता इथे बघा सिमिलर सर्च असे नंबर्स बघितले तर दिसत नाहीये, पण त्याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला ते सिमिलर सर्च मिळतील. पहिला नंबर सिम्प्लिफाय नाही करू शकत, 5 चे फॅक्टर्स नाही आहेत म्हणून तसेच ठेवले आपण. 8 रूट 5, 20 चे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला असे की एकाचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता आलं पाहिजे. 4 5 जा 20. ओके, नंतर 125 ची स्क्वेअर रूट काढली, 25 5 जा 25 चे स्क्वेअर रूट आपल्याला काढता येते इथे. आणि इथे 4 चं 8 रूट 5, 4 चं स्क्वेअर रूट आलं तुमचं 2 रूट 5. इथे 25 चे स्क्वेअर रूट किती आलं, 5 रूट 5. आता रूट 5 बघा हा सिमिलर सर्च मिळालेली तुम्हाला. रूट 5 कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये आहे तुमचं 8 प्लस 2 मायनस 5, 8 प्लस 2 10, 10 मायनस 5 5 रूट 5. नेक्स्ट टॉपिक. Now rationalization of surd. This topic is also very important. If the product of two surds is a rational number, each surd is called a rationalizing factor of the other surd. म्हणजे जेव्हा दोन सर्ट्सचं आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि आपल्याला रॅशनल नंबर मिळतो, फॉर एक्झाम्पल रूट 2 इंटू रूट काय मिळणार, रूट 4. आणि रूट 4चं स्क्वेअर रूट किती तर 2. म्हणजे दोन सर्ट्स आहे यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, हा रॅशनल नंबर. या प्रोसेसला म्हणतात रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. म्हणजे जे साइन आहे आपण रूट 2चं साइन गेलं बघा इथे, आपला रॅशनल नंबर मिळाला. ओके, या प्रोसेसला म्हणतात रॅशनलायझेशन आणि या रूट 2 ला म्हणतात या रूट 2चा रॅशनलायझिंग फॅक्टर. ओके, आता कुठल्याही सर्टला एकच युनिक रॅशनलायझिंग फॅक्टर असतो. आपण बरेच फॅक्टर घेऊ शकतो. म्हणजे रूट 2 इंटू रूट 2 हा एक पहिला फॅक्टर मिळाला आपल्याला रॅशनलायझिंग, त्याचा आपल्याला रॅशनल आन्सर मिळतो. अगेन रूट 2 इंटू आपण केलं 3 रूट 2, याचा आन्सर काय मिळणार आपल्याला, रूट 2 इंटू रूट 2 मिळालं तुम्हाला, 3 2 जा 6. हा सुद्धा रॅशनल नंबर आहे, म्हणजे हा सुद्धा काय झाला तुमचा रॅशनलायझिंग फॅक्टर. म्हणजे या रूट 2 ला कुठल्याही रॅशनल नंबरने तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर ते सगळे काय असणार आहे तुमचे रॅशनलायझिंग फॅक्टर. म्हणजे रूट 2 इंटू 5 रूट 2 घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल रूट 2 इंटू 7 रूट 2, ऑल दीज आर द रॅशनलायझिंग फॅक्टर. ओके, नाउ सी दिस, the last, remember this,
rationalizing factor of a given surd is not unique. If a surd is rationalizing factor of a given surd, then a surd obtained by multiplying it with any non-zero rational number is also a rationalizing factor of the given surd. Okay. We will start practice set 2.3. Question number 1. State the order of the surds given below. हे जे एक्झाम्पल दिले सर्चचे इथे आपल्याला ऑर्डर स्टेट करायची. तर nth रूट ऑफ a हे जर सर्ड असेल तर a ला आपण रॅडिकल म्हटले आणि n ला काय म्हटलेलं इथे ऑर्डर ऑफ द सर्ड. मग क्यूब रूट ऑफ 7 या सर्ड मध्ये ऑर्डर असणार आहे 3. ओके, ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3. आणि इथे काय येणार बघा ऑर्डर 2. या एक्झाम्पल मध्ये 4, इथे 2, इथे 3. लिहिताना व्यवस्थित लिहा. Order of the given surd is 3, 2, 4. Okay. Now next question. Now see the question number 2. State which of the following are surds and justify. Surds म्हणजे काय आपण बघितलेलं सुरुवातीला. Nth root of a. This number is called surd if a is positive rational number and n should be integer greater than 1 and the whole number should be irrational number. Cube root of 51. 51 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, हा ग्रेटर दॅन 1 आहे इंटिजर अँड द होल नंबर. 51 चा क्यूब रूट आपण फाइंड आउट करू शकत नाही. होल नंबर इज अन इरॅशनल नंबर and therefore it is a surd. Okay, समजलं. सेकंड फोर्थ रूट ऑफ 16. फोर्थ रूट ऑफ 16 आपण फाइंड आउट करू शकतो. काय आन्सर आहे त्याचा 2. and 2 is a rational number. Therefore fourth root of 16 is also a rational number. पण हा नंबर आपल्याला कशा पाहिजे इरॅशनल. इथे आपल्याला तो काय मिळाला आहे रॅशनल नंबर and therefore it is not a surd. Okay. आपण लास्ट एक्झाम्पल कन्सिडर करूया. 22/7. Now 22/7 is a positive rational number. The order काय 2 आहे. This is also integer greater than 1 and the whole number is irrational number. This number is an irrational number. Therefore, it is a surd. Okay. असे राहिलेले उदाहरण तुम्ही सोडवा. Question number 3. Classify the given pair of surds into like and unlike surds. आपल्या एक दिलेले एक्झाम्पल्स आपल्याला लाईक सर्स आणि अनलाईक सर्स मध्ये आपल्याला क्लासिफाय करायचे. लाईक सर्स आपण बघितलेले कशाला म्हणतात लाईक सर्स की ऑर्डर सेम असेल आणि हा जो रॅडिकल नंबर आहे हा जर सेम असेल तर आपण काय म्हणतो लाईक सर्स. बट आता डायरेक्ट याच्यावरून आपण क्लासिफाय करू नाही शकणार तरी रॅडिकल नंबर डिफरंट आहे. पहिले आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे नंतर मग आपण क्लासिफाय करायचं. आता 13 ची फॅक्टर्स नाही इथे आपण काढू शकत. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. रूट 52 ला 52 ची फॅक्टर्स येणार आहे 4 into 13. रूट 4 into रूट 13 and therefore 4 चा स्क्वेअर रूट काय येणार तुमचा 2 रूट 13. हा झाला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म रूट 52 चा. म्हणजे फर्स्ट तुमची सर्ड आहे तुमचा रूट 2 रूट 13 आणि सेकंड आहे 5 रूट 13. आता इथे बघा ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकल नंबर सुद्धा कसा सेम आहे. रूट 13 सेम आहे म्हणून काय येणार आहे सिमिलर सर्ड्स. सिमिलर सर्ड्स. सेकंड एक्झाम्पल 68 5 रूट 3. अगेन ऑर्डर सेम आहे पण हा रॅडिकल नंबर डिफरंट आहे इथे म्हणून आपल्याला पहिले याला सिम्प्लिफाय करावं लागेल. या सर्डला हा सिम्पलेस्ट फॉर्म दिलेलाच आहे तुम्हाला. रूट 68 चे फॅक्टर्स काय येणार तुमचे इथे 4 into 17. 17 4 जा 68.
4 into root 17. That means 2 root 17. म्हणजे फर्स्ट सर्ट मिळाला तुम्हाला सिम्प्लिफाय केल्यानंतर 2 रूट 17 आणि सेकंड आहे तुमचा 5 रूट 3. आता इथे बघा ऑर्डर सेम आहे पण हा जो रॅडिकल नंबर आहे डिफरंट आहे आणि म्हणून काय येणार तुमचं लाईक सर्ट्स आहे काय नाही हे काय अनलाईक सर्ट्स. अनलाईक सर्ट्स ओके. सिमिलर सर्च म्हणजे काय लाईक सर्च आणि हे काय येणार आहे अनलाईक सर्च. या पद्धतीने हे रिमेनिंग एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 4 सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्च. आता जसं आपण आधीच्या दोन एक्झाम्पलमध्ये सर्च सिम्प्लिफाय केले त्याचप्रमाणे करायचे इथे रूट 27 याचा एक फॅक्टर असा पडायचा की ज्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढता येईल. 9 3 जा 27 रूट 9 रूट 3 ओके. 9 चा स्क्वेअर रूट किती येतं 3 रूट 3 हा झाला याचा सिम्पलेस्ट फॉर्म. रूट 50 आता रूट 50 चे फॅक्टर्स असे पण येतात आपण जर काढले तर 5 इंटू 10 50 होतात बरोबर पण याचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट नाही करू शकत. एकाही फॅक्टरचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट नाही करू शकत म्हणून असे फॅक्टर्स नाही काढायचे. फॅक्टर काय घ्यायचे आपण 25 टू जा ओके 25 टू जा 50 होतात आणि 25 चा स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट करू शकतो. किती येते 5 रूट 2 हा त्याचा काय झाला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म. आपण रूट 250 याचे फॅक्टर्स काय येणार तुमचे 25 इंटू 10 रूट 25 इंटू रूट 10 5 रूट 10 हा झाला याचा सिम्पलेस्ट. समजलं. या पद्धतीने पुढे उदाहरण सोडवा. क्वेश्चन नंबर 5 कंपेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स. आपण स्टार्टिंगला डिस्कस केले होते सॉल्ड एक्झाम्पल मध्ये. कंपॅरिझन कसं करायचं सर्ट्स मध्ये बघा 7 रूट 2 आणि 5 रूट 3. आता डायरेक्ट याच्यावरून आपण कंपॅरिझन करू शकणार नाही. ह्याला आपण साईड मध्ये आणायचं रूटच्या साईड मध्ये हा नंबर 7 ला आपण रूट मध्ये लिहिण्यासाठी 7 च्या ऐवजी काय लिहिणार की रूट 49 कारण रूट 49 चं स्क्वेअर रूट किती येतं 7 इंटू रूट 2 5 च्या ऐवजी इथे लिहिणार आपण रूट 25 आणि रूट 3 49 इंटू 2 कॉमा 25 इंटू 49 इंटू 2 किती होणार 98 रूट 98 आणि इथे रूट 75. आता बघा ऑर्डर सेम आहे. जेव्हा ऑर्डर सेम असेल सर्टची तेव्हा तुम्ही डायरेक्ट कंपॅरिझन करू शकता इथे. नाउ 98 is greater than 75 therefore root 98 is greater than root 75 and therefore 7 root 2 is greater than 5 root 3. ओके समजलं. हे तर इथे डायरेक्ट दिसते तुम्हाला ऑर्डर सेम आहे बघा इथे दोघांची त्याच्यामुळे 247 हा लेस आहे 274 पेक्षा म्हणून हा सर्ट काय असणार आहे लेस असणार. थर्ड बघा रूट 7 रूट 28 हा नंबर रूट मध्ये जाईल तुमचा. इथे आपल्याला सेम ऑर्डर मध्ये आणायचं आहे तर 2 च्या ऐवजी आपण काय लिहिणार रूट 4 इंटू रूट 7 ओके रूट 28 7 4 जा 28 रूट 28. बघा इथे दोन्ही ऑर्डर सेम आहे आणि हा जो रॅडिकल नंबर आहे हा सेम आहे आणि म्हणून काय येणार आहे रूट 28 इक्वल टू रूट 28. therefore 2 रूट 7 इक्वल टू रूट 28. ही एक मेथड आहे किंवा तुम्हाला आपण तेव्हा सेकंड मेथड एक बघितलेली की या दोघांचा काय करायचा स्क्वेअर याचा पण स्क्वेअर करायचा आणि याचा पण स्क्वेअर मेथड पण बघितलेली. म्हणजे फॉर एक्झाम्पल खाली आपण सॉल्व्ह करूया 7 याचा स्क्वेअर करायचा इथे आणि 28 चा स्क्वेअर करायचा. याचा स्क्वेअर काय येणार आहे 2 चा स्क्वेअर किती येणार 4 रूट 7 चा स्क्वेअर 7 ओके रूट 28 चा स्क्वेअर किती येतो 28 7 4 जा 28. बघा आता इथे दोन्ही नंबर सेम आहे हे दोन नंबर सेम आहे आणि म्हणून सुद्धा काय मिळेल तुम्हाला सेम म्हणून काय मिळेल तुम्हाला रूट 7 इक्वल टू 28 हे दोन काय मिळाले सेम.
सेकंड मेथड आहे, या मेथडने सॉल्व्ह करा. तुम्हाला जी इझी मेथड वाटते त्या मेथडने सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 6, सिम्प्लिफाय. आता याच्यात आपल्याला बघा ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी लाईक सर्च पाहिजे. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लाईक सर्च दिलेली आहे 5√3 प्लस 8√3. हे लाईक सर्च आहे. हा जो नंबर आहे √3 आपण हा कॉमन काढला इथे, ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 5 प्लस 8√3, 5 प्लस 8 13√3. ओके, दिस इज द आन्सर. नाउ सी, इथे 9√5 मायनस 4√5 आणि प्लस √125. आता हे लाईक सर्च इथे दिसत नाही तुम्हाला, पण हे सिम्प्लिफाय जेव्हा करू हा लास्ट सर्च आपण, तर इथे सुद्धा तुम्हाला काय मिळेल √5 आणि मग तिन्ही सर्च तुमची कशी असणार आहे सिमिलर सर्च असेल आणि मग तुम्ही काय करायचं त्याची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. तसं पहिले आपण सिम्प्लिफाय करूया. 9√5 हा सिम्पलेस्ट फॉर्मच आहे तुमचा. 4√5 याचे पण आपण फॅक्टर्स नाही पाडू शकत, सिम्पलेस्ट फॉर्म आहे. प्लस फक्त याचे फॅक्टर्स पडायचे. 125 चे फॅक्टर्स पडले आपण 25 इंटू 5. अगेन 9√5 मायनस 4√5 प्लस या 25चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 5. मध्ये काय येणार तुमचा 5. आता बघा इथे तुम्हाला सिमिलर सर्च मिळालाय. √5 आणि √5 कॉमन काढला आपण, ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 9 मायनस 4 प्लस 5 √5. 9 मायनस 4 5, 5 प्लस 5 10 √5. दिस इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 7, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये त्याला फर्स्ट एक्झाम्पल म्हणून कन्वर्ट करायचं. 3√12 इंटू √18. बघा आता ऑर्डर जर सेम असेल तर आपण या सर्चचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे तुम्ही इथे 3√12 इंटू 18 करू शकता. हा जो मल्टिप्लिकेशन येणार पुन्हा त्याचे फॅक्टर्स पडायचे, त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. ही थोडीशी मला लेंदी आणि हार्ड प्रोसेस वाटते. त्याच्यापेक्षा इझी मेथड म्हणजे इथेच फॅक्टर्स पडायचे या प्रत्येक सर्चचे. इथे 3, 12चे फॅक्टर्स काय येणार असे फॅक्टर्स की ज्याचा आपण एकाचा स्क्वेअर रूट काढू शकतो 4×3 चा. ओके, आणि 18चे फॅक्टर्स काय येणार आहे, आता 6×3 चा पण 18 होतात, पण 6 आणि 3 चा आपण एकाचाही स्क्वेअर रूट काढू नाही शकत. इथे 9×2 चा करायचं, तर 9 चा स्क्वेअर रूट काय येतं 3, इथे 4 चा स्क्वेअर रूट काय येतं 3 इंटू √4 इंटू √3 इंटू √9 इंटू नाव सी 3, 4 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 2 √3, 9 चा स्क्वेअर रूट 3 इंटू 3, 2 आणि 3 हे रॅशनल नंबर्स आहे, यांचं मल्टिप्लिकेशन सेपरेट करायचं. आणि √3 आणि √3 आणि √2 इरेशनल नंबर आहे, यांचं मल्टिप्लिकेशन सेपरेट करायचं. हा ग्रुप आहे हा 3 to the 6 and 6 3 the 18. Okay, and 3 to the 6, 18√6. This is the answer. Now see the second, 3√12 into 7√15. 3 √12 फॅक्टर पडले 4 into 3 into 7. आता √15 चे फॅक्टर्स 5 into 3 येतात, पण दोघांचं आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट नाही करू शकत, म्हणून इथे फॅक्टर्स नाही पाडायचे, तसंच ठेवलं आपण 15. 3 into √4 into √3 into 7 into √15. ओके, 3 4 चा स्क्वेअर रूट किती येणार 2 into √3 into 7 into √15. अगेन हे रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन करणार आपण, आणि रॅशनल नंबरचं 3 into 2 into 7 रॅशनल नंबर √3 into √15. 3 to the 6, 6 7 the 42 आणि 15 3 the 45. ओके, हे झालं मल्टिप्लिकेशन. पण आपल्याला सांगितलं राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे अजून ते फॅक्टर्स येत असेल तर करायचे, काढायचे आपल्याला, म्हणजे फॅक्टर्स येतात ते पुढे 42 इंटू 45 चे फॅक्टर्स येतात 9 into 5. ओके, 42 9 चा स्क्वेअर रूट येणार 3 into √5. That means 126√5. This is the answer. समजलं?
Now question number 8. Divide and write the answer in the simplest. आता आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन 3 ऑपरेशन बघितले. आता बघायचे आपल्याला डिवायडेशन. रूट 98 डिवायडेड बाय रूट. बघा ऑर्डर सेम आहे. आपण या टाईपमध्ये पण लिहू शकतो. रूट न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. रूट 98 अपॉन रूट 2. इथे ऑर्डर सेम आहे. मग आपण इथे करणार 98 डिवायडेड बाय 98 ला 2 ने डिवाइड केल्यावर काय येणार आहे रूट 49 आणि 49 चा स्क्वेअर रूट किती येतात 7. that is the simplest form किंवा आन्सर. सेकंड 125 अपॉन रूट 50. अगेन इथे ऑर्डर सेम आहे म्हणून आपण इन द रूट काय घेणार 125 डिवाइडेड बाय 50. आता इथे तुम्ही फॅक्टर्स काय ना 125 चे 25 पाहिजे आणि 50 चे 25 टू जा 25 कॅन्सल. 5 अपॉन रूट हा झाला त्याचा simplest dividation and simplest. Then 54 or 227. तुम्ही याही मेथडने करू शकता. तर 54 चे आपण फॅक्टर्स काढले 27 टू जा 54 होतात अपॉन रूट 27 हे सेपरेट केले त्यामुळे रूट 27 इंटू रूट 27 हे कॅन्सल. ते काय येणार आहे ही मेथड पण यूज करू शकतात किंवा मग असंच ऑर्डर सेम आहे. आपण डायरेक्ट घेतलं 54 अपॉन 27. ओके 27 टू जा 54 डायरेक्ट रूट 2 आन्सर. कोणत्याही मेथडने सॉल्व अशी राहिलेली उदाहरणं तुम्ही सॉल्व. लास्ट क्वेश्चन नंबर 9. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलायझेशन म्हणजे आपण बघितलं 2 सर्टचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर आपल्याला रॅशनल नंबर मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो रॅशनलायझेशन. पण आता इथं रॅशनलाइज फक्त डिनॉमिनेटर आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. इथे 3 अपॉन रूट 5 हा डिनॉमिनेटरला जो सर्ड आहे त्याला हा आपल्याला रॅशनलाइज करायचा आहे म्हणून या सर्डला याच नंबरने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 रूट 5 ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार रूट 5. डिनॉमिनेटरला केलं म्हणून न्यूमरेटरला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करणार रूट 5 ने. 3 रूट 5 इंटू रूट 5 किती येणार आहे रूट 25. 3 रूट 25 चा स्क्वेअर रूट काय तर 5. इथे हा तुमचा सर्ट होता आणि रॅशनलायझेशन केल्यावर काय मिळालं तुम्हाला रॅशनल नंबर 5. ओके. सेकंड बघा 1 अपॉन रूट 14. पुन्हा डिनॉमिनेटर आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे म्हणून रूट 14 ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार रूट 14 ने. डिनॉमिनेटरला केलं म्हणून न्यूमरेटरला पण करणार रूट 14 इंटू रूट 14 किती येणार 14. नेक्स्ट 5 रूट 7. अगेन 5 इंटू रूट 7 7 इंटू रूट 7 5 रूट 7 अपॉन रूट 7 इंटू रूट 7 7. या पद्धतीने राहिलेले उदाहरण सर्व सोडवा.